अभिनंदन केलं जाणार आहे। अमेरिकेसोबत करार केल्याबद्दल मोदींचं अभिनंदन केलं जाणार आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये एनडीएच्या घटक पक्षांची ही बैठक सुरू होणार आहे। भाजपचे नवे अध्यक्ष नितीन नवीन हे देखील यामध्ये सहभागी होणार आहेत। तर नितीन नवीन यांचं देखील प्रथम सहभागाबद्दल स्वागत केलं जाणार आहे। भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव या बैठकीसाठी आता संसदेमध्ये पोहोचलेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे। तर एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं जाणार आहे। अमेरिकेसोबतच करार केल्याबद्दल मोदींचं या बैठकीमध्ये अभिनंदन केलं जाणार आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि याच संदर्भातले अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, अगदी थोड्याच वेळामध्ये एनडीएच्या घटक पक्षांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल, काय अपडेट्स आहेत? राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सर्वसाधारणपणे सर्वच खासदारांची एक मोठी बैठक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक अधिवेशनामध्ये घेतात। तर यावेळेच्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य असं आहे की यंदा कालच भारताच्या आणि अमेरिकेच्या ट्रेड डीलची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे आणि त्यानंतर मग भारतीय जनता पक्षाचे जे नवे अध्यक्ष आहेत नितीन नवीन यांचा सर्वांसोबत परिचय, सर्व एनडीएच्या नेत्यांना, सर्व एनडीएच्या खासदारांना त्यांच्या एकमेकांसोबत परिचय घडवून आणणं, एकमेकांचा ओळख होणं आणि त्याशिवाय स्वागत आणि अभिनंदन करणं नितीन नवीन यांचं भाजपचे अध्यक्ष झाल्याबद्दल हा एक या बैठकीचा प्रमुख अजेंडा आहे। कारण भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे त्यांना एनडीएच्या सर्व पक्षांसोबतही एक प्रकारचा समन्वय कायम राखून पुढे चालायचे। त्यामुळे नितीन नवीन यांना त्या दृष्टीने सर्वांमध्ये एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे आणि त्याशिवाय यंदाच्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने चर्चा होईल। त्यानंतरही भारताच्या संपूर्ण वर्षभरामध्ये ज्या संसदेत वेगवेगळ्या अधिवेशन होतात त्यापैकी सर्वाधिक मोठं अधिवेशन हे यंदाचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते असतं। कारण हे 2 टप्प्यांमध्ये होतं आणि यात भरपूर चर्चा होते। त्यामुळे त्यावेळी आपले भारत सरकार म्हणून एनडीएची भूमिका काय आहे, या सगळ्याबाबत कशा प्रकारे चर्चा करायची आहे, किती सहभाग घ्यायचा आहे, या सगळ्याच्या अनुषंगाने देखील नरेंद्र मोदी हे सर्व खासदारांना संबोधित करणार आहेत आणि त्याशिवाय नवे भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांची ओळख आणि सगळ्यांमध्ये त्यांचा परिचय व्हावा हा देखील या बैठकीमागचा एक उद्देश आहे। नक्कीच, त्यामुळे थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। याचे अपडेट्स जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद सोमेश या माहितीसाठी। आणि व्यापार करारामुळे भारताला नेमके कोणते फायदे होणार आहेत ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। अमेरिकेकडून टॅरिफमध्ये 60% कपात झाल्यानं भारताची निर्यात ही वाढेल। त्याबरोबरच औषधे, वस्त्रोद्योग, कृषी उत्पादने, ऑटो पार्ट्सची भारतातून निर्यात ही देखील वाढेल। त्याबरोबरच पुढचा फायदा आहे केमिकल्स, जेम्स अँड ज्वेलरीच्या निर्यातीला पुन्हा नवी बाजारपेठ मिळेल। भारतात संबंधित सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती होईल। करारामुळे स्थैर्य वाढेल आणि परकीय गुंतवणुकीचा ओघही वाढेल। तर हे काही महत्त्वाचे असे फायदे होणार आहेत। आणि दरम्यान आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी टॅरिफ कमी केल्याबद्दल नेमकं काय सांगितलंय पाहूयात। महासंघाबरोबर आपला जो मास्टर डील झालेला होता त्याचा परिणामी मोठ्या प्रमाणावरती झाला आणि यातनं अमेरिकेला आणि डोनाल्ड ट्रम्पला या गोष्टीचं रिअलायझेशन झालं की या ट्रेड किंवा ह्या टेरिफचा कोणताही परिणाम भारतावरती होत नाहीये। त्यामुळे कोणत्या तरी पद्धतीने पुन्हा एकदा याच्यातनं माघार घेण्याची तयारी ही अमेरिकेकडनं दाखवली गेलेली आहे आणि हा एक पद्धतीने भारताची स्ट्रॅटेजिक व्हिक्टरी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। अत्यंत संयमाने भारताने या सगळ्या गोष्टीचा सामना केलेला आहे। आणि या व्यापार करारामध्ये काही विरोधाभास देखील आढळून आलेले आहेत, ते नेमके कोणते आहेत आपण जाणून घेऊयात। ट्रम्प म्हणाले व्यापार करारावरती सहमती, मोदींकडून व्यापार कराराचा उल्लेख नाही, फक्त टॅरिफ 18% केल्याबद्दल आभार मानण्यात आले। तर ट्रम्प म्हणाले की भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवेल, मोदींच्या ट्विटमध्ये मात्र तसा उल्लेखच नाहीये। भारत अमेरिकेकडून अर्थात व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करेल असं ट्रम्प म्हणालेले आहेत, मात्र मोदींच्या ट्विटमध्ये याचाही उल्लेख नाही। ट्रम्प म्हणाले भारत अमेरिकन मालावरती टॅरिफ 0% नेईल, मोदींच्या ट्विटमध्ये मात्र याचा उल्लेख नाही। तर ट्रम्प म्हणाले की भारत व्यापारातले अडथळे दूर करेल,
मोदींच्या ट्विटमध्ये चकार उल्लेख नाही. ट्रम्प म्हणाले, भारत अमेरिकेकडून ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी, कोळसा प्राधान्यानं खरेदी करेल. मोदींकडून मात्र अजिबात दुजोरा मिळालेला नाहीये. आणि यानंतर पुढच्या